गणेशाय नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. तुका म्हणे. या ग्रंथाच्या सार्थ नावाप्रमाणेच त्यात ईश्वरी ज्ञान अमृताचे शब्दोशब्दी दर्शन घडते. म्हणूनच तुम्ही हे निवेदन मनापासून ऐका. तुमचे कान सुखावतील आणि अंतकरण एका अपूर्व आनंदाने भरून जाईल. अध्याय 16. सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. दुःख नको, सुख पाहिजे असा माणसाचा सहज स्वभाव आहे. माणूस बाह्य भौतिक गोष्टींच्या मागे धावतो आणि आपणच बंधनात सापडतो. आंतरिक परिवर्तनाशिवाय माणूस मुक्त होऊ शकणार नाही. माणसाने स्वतःचे दोष ओळखले पाहिजेत आणि ते त्याला घालविता आले पाहिजेत. सातत्याने प्रयत्न करून सद्गुण वाढविले पाहिजेत. ज्ञानेश्वरांनी दैवी व असुरी संपत्तीचे वर्णन विस्तृत स्वरूपात केले आहे. व्यक्ती, देश, विदेश या सर्वांनीच दैवी संपत्ती वाढविली पाहिजे आणि असुरी संपत्तीचा त्याग केला पाहिजे. 16व्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी दैवी संपत्तीची 26 तत्वे प्रतिपादन केली आहेत. 1. अभय, सर्वत्र आत्मतत्व भरलेले आहे हे जाणून भयाची गोष्ट नाहीशी करणे. 2. सत्व संशुद्धी, अंतकरणातील संकल्प विकल्प काढणे, निषिद्ध कर्माविषयी थोडे देखील आसक्ती नसणे आणि सगुण व निर्गुण परमात्म्याविषयी अत्यंत आवड असणे. ज्ञान योग व्यवस्थिती, परमेश्वराचे ज्ञान आणि ध्यान या साधनांच्या ठिकाणी चित्त सदैव स्थिर करणे. दान, दुसऱ्याचे चांगले होण्याकरिता धन वगैरे प्रत्युपकाराची भावना न ठेवता देणे. दम, वैराग्याच्या साधनेने विषयापासून इंद्रियांच्या सह चित्ताचा निग्रह करणे. यश, शास्त्रसिद्ध पद्धतीने अग्नीत हविप्रेक्षेप रूप यज्ञ करणे अथवा सगुण मूर्तीची पूजा करणे. स्वाध्याय, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी वेदमंत्राचा अथवा नाममंत्राचा जप करणे. तप, व्रताने शरीर इंद्रिय प्राणाची आटणी करणे, आत्मनात्म विवेक जागृत असणे. आर्जव, सर्वांच्या बरोबर अत्यंत सौजन्याने वागणे. अहिंसा, काया वाचा मनाने कोणाला न दुखविता सुख वाढविणे. सत्य, कानाला गोड परिणामी हितकारक व संदेह निवर्तक बोलणे. अक्रोध, कोणी कितीही रागावले तरी क्रोध न करणे. त्याग, अहंकारपूर्वक संसाराचा त्याग करणे. शांती, ज्ञाता व ज्ञेय यांच्या मर्यादा नष्ट होऊन अमर्याद ज्ञान प्रगट होणे. अपैशून्य, कोणाच्याही कोणत्याही दोषांचा आविष्कार न करणे. दया, दुःखितांचे दुःख दूर करणे, कोणतीही भेददृष्टी न ठेवणे. अलोलुप्य, कोणत्याही विषयभोगाची इच्छा नसणे. मार्दव, लोकांच्या विरुद्ध न वागता सर्वांशी मिळून मिसळून वागणे. री, पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात फिरण्याची लाज वाटणे. अचापल्य, मनाला व प्राणाला जिंकून देह इंद्रियांना स्थैर्य प्राप्त करून देणे. तेज, परमेश्वर प्राप्तीसाठी कोणत्याही प्रतिबंधाला न जुमानणे. क्षमा, दुसऱ्याने केलेला अपराध सहन करणे व त्याबद्दल अभिमान नसणे. धैर्य, त्रिविध दुःख सहन करण्यासाठी मानसिक बल असणे. ज्ञान ध्यान संपादन करण्याचे कष्ट सहन करणे. शौर्य, शास्त्रशुद्ध आचार करणे, अंतकरणात आत्मनात्म जागृत असणे. अद्रोह, आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा घात करणे. अमानित्व, लोकांनी दिलेल्या मानाविषयी संकोच पावणे. या 26 गुणांनी जीवनमुक्ती लाभते आणि पुढील 6 दुर्गुणांनी माणूस बंधनात अडकतो. या 26 गुणांनी जीवनमुक्ती लाभते
आणि पुढील 6 दुर्गुणांनी माणूस बंधनात अडकतो. 1 दंभ, आपण केलेला धर्म जगामध्ये कीर्ती करता जाहीर करणे. 2 दर्प, विद्या व संपत्तीने मस्त होणे व दुसऱ्यास वाकडे लावणे. अभिमान, वेद, ईश्वरनिष्ठा याला न मानता आपणच सर्वत्र मिरविणे. क्रोध, आपल्या मनासारखे घडले नाही तर रागावणे. पारुष्य, प्रत्येक क्रिया दुसऱ्याचा घात होईल याप्रमाणे करणे. अज्ञान, कर्तव्य अकर्तव्य, शुद्ध अशुद्ध, नित्य अनित्य हा विवेक नसणे. सर्व आसुरी संपत्ती काम, क्रोध, लोभामध्ये सामावलेली आहे. ही नरकाची प्रमुख द्वारे आहेत. जीवनमुक्त अवस्था प्राप्त करण्यासाठी सद्गुण वाढविणे, सात्विकतेच्या पलीकडे जाणे व यज्ञ, ज्ञान, तप ही कर्मे करत राहणे हे मानवाचे परम आद्य कर्तव्य आहे. मुक्ती ही मृत्यूनंतर प्राप्त होणारी स्थिती नसून जिवंतपणी अनुभवण्याची स्थिती आहे. कृपा त्या ज्ञानेश्वरीची, करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची. रामकृष्ण हरी. गीता भागवत ज्ञानेश्वरी.